तर भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आता समता पतसंस्थेने धक्कादायक कनेक्शन समोर आले। समता पतसंस्थेचे आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोर्टे हे खरातचे भक्त असल्याचे उघड झाले। या पतसंस्थेत खरातची तब्बल 100 खाती असून त्यावरनं कोट्यवधींची संशयास्पद देवाणघेवाण झाली आहे। 3 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या एका सोहळ्यामध्ये खरात प्रमुख पाहुणा होता, जिथे रुपाली चाकणकर यांचीही उपस्थिती होती। जगदंब पतसंस्थेचा संस्थापक नामकर्णा आवारेची शिर्डी पोलिसांकडून गेल्या काही तासांपासून चौकशी सुरू आहे। नामकर्णा आवारे हा जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांची चौकशी करण्यात येत असून याच पतसंस्थेत अशोक खरातची 32 खाती असल्याचं समोर आलं होतं। या खात्यांमधून कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचं समोर आलंय, तर खातं उघडताना माझी सही नसल्याचं आवारेने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नेमका या पतसंस्थांमध्ये खरातने किती गुंतवणूक केलेली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। तर जगदंबा आणि समता पतसंस्थेमध्ये खरातची शेकडो बोगस खाती निदर्शनास आली आहेत। 2021-22 मध्ये खरातनं बनावट खाती उघडली आहेत। अनेक खात्यांमध्ये खरात नॉमिनी आहे, काही खाती खरातच्या नंबर सोबत लिंक सुद्धा आहेत। आतापर्यंत 130 बनावट खाती पोलिसांच्या रडारवर आहेत। समता पतसंस्थेतील 100 पेक्षा अधिक खाती गोठवण्यात आली आहेत। 57 खात्यांच्या माध्यमातून 60 कोटी 36 लाखांची उलाढाल होते। खरातच्या खात्यावर 79 लाख रुपयांची शिल्लक अजूनही आहे। जगदंब पतसंस्थेच्या 32 खात्यातून 2 कोटी 74 लाखांचा व्यवहार झालाय। समता पतसंस्थेतील प्रतिभा चाकणकरांचं अकाउंट गोठवण्यात आलंय। व्यावसायिक अशोक जादूस यांचंही खातं गोठवण्यात आलं आहे। खरातनं कोट्यवधींची फसवणूक केल्याची तक्रार जादूस यांनीच केलेली। तर खरातनं जादूस यांच्या खात्याचाही वापर केल्याचं समोर येत आहे।